मराठा साम्राज्यातील न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कागल येथील ऐतिहासिक गैबी चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुतळा पूजन करण्यात आलं। यावेळी कागलच्या नगराध्यक्ष सविता माने आणि चैतन्य महाराज वाडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। कागल शहरात अहिल्यादेवींचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी सकल धनगर समाजाच्या वतीनं अक्षय शेळके यांनी केली आहे। या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये भव्य असं स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा केली। यावेळी समाजबांधवांनी अहिल्यादेवी होळकरांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। या निर्णयामुळे समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, चैतन्य महाराज वाडेकर यांनी आपले विचार मांडले। 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावी अहिल्यादेवींचा जन्म एका धनगर कुटुंबात झाला। 1767 ते 1795 या कार्यकाळात त्यांनी देशभरातील मंदिरांची बांधणी केली। राज्य हे जनतेसाठी असतं, स्वतःसाठी नव्हे हे ब्रीद त्यांनी जोपासलं। हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवीने केला। यावेळी कागलचे नगराध्यक्ष सविता माने, जिल्हा बँकेचे संचालक भैयाबाबा माने, नगरसेवक नवल बोते, नगरसेवक असलम मुजावर, अक्षय शेळके, नवाज मुश्रीफ यांच्यासह रामचंद्र गोरडे, अकाराम शेळके, उत्तम पाचगावे, शरद शेळके, सुरेश शेळके, भागोजी शेळके, कृष्णात शेळके, अजिंक्य शेळके, विलास राणगे, रुपेश बोते, स्वप्नील बोते यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते। सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं हा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।